पर्यंत गेला धोंडीराम पाटील काय अंतरावर आहे तोपर्यंत मामा म्हणतात धोंड्या आला बरं धोंड्या य आरती झाली आहे महाप्रसाद खा कन्या खा. धोंडीराम पाटील म्हणतोय नको मामा मला कन्या. अरे रांडा चहा खा म्हणतोय ना वणकीच ऐकत नाही बघ बारोबरचा शब्द मोडतोय ना. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही कीर्तनामध्ये शिव्या कशा देऊ शकता पण हे माझ्या पद्धतीच्या शिव्या नाही हा मामा शिव्या द्यायचा पण भक्ताला नाही बरं का. आपल्या भक्ताच्या पाठीमागचा जो काळ आहे त्या काळाला मामा शिव्या द्यायचा. धोंडीराम पाटलालाही तशा शिव्या चालू झाल्या. धोंडीराम पाटील आला ताट घेतलं ताटामध्ये अन्न वाढलं गेलं. अरे पहिला घास मोडतोय पहिला घास मुखाकडे नेला तोपर्यंत घरच्या लेकरांची आठवण आली. अरे मी इथं सोन्याचा घास खाईन पण माझी लेकरं भुका भुका करून उपाशी मरते. तत्कन डोळ्यामध्ये पाणी आलं. मामा म्हणतात धोंड्या काय झालं. काय नाही मामा डोळ्यात काहीतरी गेलं हो. बरं बरं खाल्ला का नाही प्रसाद. होय मामा खाल्लाय. धोंडीराम पाटील त्या रात्री कसा तरी झोपी गेला. दुसऱ्या दिवशीची सकाळ झाली पण धोंडीराम पाटलाचं सांगण्याचं धाडस झालं नाही. मामा माझी लेकरं मामा उपाशी मरतात मामा माझ्या वाट्याला लय गरिबी आली. धोंडीराम पाटलांना अजिबात सांगितलं नाही. एका वाट्याचं 2 होत सुद्धा केलं नाही हो. दुसऱ्या दिवशीच्या सकाळीला मामा म्हणतात धोंड्या प्रसाद की कन्या खा. होय मामा. धोंडीराम पाटलानं प्रसाद घेतला कन्या खाल्ल्या आणि मामांना म्हणतोय मामा मामा आता मी माझ्या घरला जातो मला परवानगी द्या. बर बर चालला होय बर जा. धोंडीराम पाटील घराकडचा रस्ता धरतोय.